हे विचार घेऊन आलेले आपले दादा कुठून आले तुम्ही? मलबार विधानसभा काय तुमची इच्छा काय, तुम्ही काय तुमचं मांडता याच्यामध्ये बाई बोलता हा तर बघू शकतो बाई काय सांगाल, काय तुम्ही आज घेऊन आले संदेश हात गेला मुंबई महानगरपालिकेत सर्वप्रथम मी कैलासवासी बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांना श्रद्धांजली वाहतो, आदरांजली वाहतो। हा मराठी जनांसाठी, ठाकरे कुटुंबियासाठी, सर्व मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रकरांसाठी सोन्याचा दिवस आहे आज आमचे। 2017 मध्ये शिवसेना आणि मनसे एकूण मतांची टक्केवारी जर आपण पाहिली तर ती 36% होती। त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत 2024 मध्ये, तर त्यामध्ये ठाकरेंना 23.2% मतं मिळाली होती आणि मनसेला 7% मतं मिळाली होती। एकूण जर मतांची बेरीज पाहिली तर साधारणतः 30% होते। महापालिका निवडणुकांसाठी 30+ अशी ही टक्केवारी होऊ शकते आणि त्याचा फायदा कदाचित दोन्ही ठाकरे बंधूंना या ठिकाणी होऊ शकतो। सध्या आपण पुण्यातली ही दृश्य पाहतोय, कार्यकर्त्यांचा हा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय पुण्यामध्ये। तर बाळासाहेबांच्या सोबत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा फोटो घेऊन या ठिकाणी मनसैनिक, शिवसैनिक या ठिकाणी दाखल झाले। दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये तसा पाहिलं तर उत्साह आहे। या आधीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा शिवसेना आणि मनसे हे एकत्र आलेले आहेत। दोन दृश्य इथे की ठाकरे बंधू आता पत्रकार परिषदेसाठी रवाना होत आहेत ही दृश्य, तर दुसऱ्या बाजूला पत्रकार परिषदेची हे दृश्य ज्या ठिकाणी बाळासाहेब मधोमध आहेत, बाजूला आहे मनसेचं इंजिन आणि दुसऱ्या बाजूला आहे ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल। कोणाच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष खरं तर ठाकरे बंधूंच्या युतीकडे होतं आणि ठाकरे बंधूंची ही युती आव्हानात्मक सत्ताधाऱ्यांना ठरणार का याचीही चर्चा सुरू होती। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज खरं तर राजकीय युतीची घोषणा होणार आहे। त्यामुळे आगामी महापालिकांच्या दृष्टीनं ठाकरेंचं आणि एकूणच मनसेचं हे राजकीय भवितव्य कसं असेल, राजकीय समीकरणं यानंतर कशी असतील तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हे पोस्टर खरं तर अतिशय इंटरेस्टिंग आहे। एका बाजूला आहे मनसेचं इंजिन आणि दुसऱ्या बाजूला आहे ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल आणि मध्ये बाळासाहेबांचा हा फोटो यामध्ये आहे। आणि आता इथे थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पोहोचतील आणि आपल्या राजकीय युतीची घोषणा करतील। हॉटेल ब्लू सीकडे ठाकरे बंधू आता रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे। ठाकरेंच्या मशालीला या ठिकाणी मनसेच्या इंजिनाची साथ मिळते आणि त्यामुळे ही युती आणखी वेग या ठिकाणी घेणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। तर आता वेगात ठाकरे बंधूंचा हा ताफा वरळी इथल्या हॉटेल ब्लू सी या ठिकाणी निघालेला आहे। काही वेळातच या पत्रकार परिषदेमध्ये युतीची घोषणा होणार आहे। राज ठाकरे यांनी याआधी कधीही युती केली नव्हती, मात्र ठाकरे बंधू कुटुंब म्हणून आणि त्यानंतर आता राजकीय दृष्ट्या देखील एकत्र येत आहेत। युतीची घोषणा तर कुठेही जागा वाटपामध्ये खेचाखेची झालेली नाही असं याआधीच नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे समजुतीनं ही युती झालेली आहे, त्यामुळे ती कायम टिकेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेला आहे।